मागच्या क्लासमध्ये आपण नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर, पूर्ण संख्या, समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर, विषम संख्या, ऑड नंबर हे काय आहे आपण ते पाहिलेलं आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, थ्री कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरची बेरीज कशी करायची, तीन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, त्यानंतर पूर्ण संख्या काय असतात, होल नंबर काय असतात, कुठून सुरू होतात, तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, त्यानंतर इव्हन नंबर काय असतात, समसंख्या कशा ओळखायच्या, काय करायचं ते पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर तीन क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करतात ते पाहिलं, तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज कशी करतात ते पाहिलेले आहे. त्यावरती एक दोन प्रश्न पाहिलेले आहेत. तर आज आपल्याला त्याच्या समोरचा भाग शिकायचा आहे. तर त्याच्या समोर आहे आपलं मूळ संख्या. त्याच्या समोर आपल्याला आज मूळ संख्या म्हणजे काय, प्राईम नंबर म्हणजे काय ते आपल्याला आज बघायचं आहे. चला मग आज आपण मूळ संख्यापासून सुरुवात करूया. तर मूळ संख्या म्हणजे काय असतं, अशा संख्या ज्यांचे की फक्त दोनच अवयव पडतात, ज्यांचे की फक्त दोन अवयव पडतात अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. दोन अवयव, आता इकडे लक्ष द्या, अवयव त्यानंतर भाग जाणारे असतात भाजक. हे अवयव आणि भाजक या दोन्ही एकच गोष्टी आहेत. अवयव असणे आणि भाजक असणे ह्या दोन्हीही एकच गोष्टी आहेत, ज्याला की इंग्लिशमध्ये अवयवाला म्हणतात फॅक्टर आणि डिवायझर. ह्या दोन्हीही एकच गोष्टी आहेत, त्यामुळे दोन वेगवेगळे शब्द म्हणून यांना ट्रीट करू नका, दोन्ही कन्सेप्ट सेमच आहेत. मग अशा संख्या ज्यांना की केवळ दोन फॅक्टर असतात, ज्यांना की केवळ किती फॅक्टर असतात, दोन फॅक्टर असतात. किती? प्राईम नंबर्स have only two factors. आता यालाच कुठं कुठं असं दिलेलं असतंय की नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय ओनली टू नंबर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज प्राईम नंबर. आता इथं बघा, कुठं कुठं तुम्हाला अशाही व्याख्या पाहायला मिळेल. द नंबर्स विच आर divisible by only two numbers. हे म्हणलं तरी पण काय असते, प्राईम नंबरच. प्राईम नंबरला दोनच फॅक्टर असतात, असे नंबर ज्यांना की दोन फॅक्टर असतात त्यांना प्राईम नंबर म्हणतात. किंवा असे नंबर ज्यांना की फक्त दोन संख्यांनी भाग जातो त्यांना देखील प्राईम नंबरच म्हटल्या जातं. म्हणजेच मराठीमध्ये ह्याचा अर्थ काय झाला, मराठीमध्ये याला काय म्हटलं जाईल आपल्याला, आपण मराठीमध्ये याला काय म्हणू शकतो की मूळ संख्या अशा असतात. मूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्यांना केवळ दोन संख्यांनी भाग जातो, केवळ दोन संख्यांनी भाग जातो, त्यांना काय म्हटलं जातं, मूळ संख्या म्हटलं जातं. किंवा अशीच व्याख्या तुम्हाला दुसऱ्या भाषेत पण असं लिहून देऊ शकतात की ज्या संख्यांना किंवा ज्या संख्यांचे फक्त दोन अवयव पडतात किंवा अवयव असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. असे दोन्ही प्रकारे जरी आली व्याख्या तरी दोन्ही गोष्टी काय एकच आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, अवयव म्हणजेच भाजक असतो, अवयव म्हणजेच भाजक. इंग्लिशमध्ये फॅक्टरलाच काय म्हटलं जातं, डिवायझर असं म्हटल्या जातं. फॅक्टरलाच काय म्हटलं जातं, डिवायझर म्हटलं जातं. ठीक आहे, आता आपण थोडंसं समोर याच्यामध्ये थोडंसं अपडेट बघूया, काय असतं काय नाही डिटेलमध्ये बघूया. अवयव म्हणजे काय, भाग जाणे म्हणजे काय, या गोष्टी आपण पाहूया. ठीक आहे, मी थोडासा फॉन्ट वाढवतो पेनचा.
चलो ठीक आहे, चला पाहूया. आता मी काय म्हटलं, अशी संख्या ज्यांना की फक्त किती किती संख्यांनी भाग जातो, 2 संख्यांनी भाग जातो. आता त्या 2 संख्या कोणत्या असतात, त्या 2 संख्या कोणत्या, त्यातील पहिली संख्या, त्या 2 संख्या कोणत्या, भाग जाणाऱ्या डिवाइड जाणाऱ्या त्या 2 संख्या कोणत्या, त्यातली पहिली संख्या कोणती असते, त्यातील पहिली संख्या त्यातील पहिली संख्या म्हणजे फर्स्ट नंबर कोणता असतो, त्यातला भाग जाणारा फर्स्ट नंबर कोणता, तर भाग जाणारा फर्स्ट नंबर हा कोणता असतो, नेहमी 1. कोणता असतो, 1. भाग जाणारी ज्या संख्येने भाग जाते त्याला, तर त्यातली पहिली संख्या नेहमी 1 असते आणि त्याच्यातली दुसरी संख्या नेहमी काय असते, सेकंड नंबर ही नेहमी काय असते, ती संख्या स्वतः असते. सेकंड नंबर भाग जाणारे 2 नंबर कोणचे, तर सेकंड नंबर हा दॅट नंबर इटसेल्फ, ती संख्या स्वतः असते. मग आता यावरून आपल्याला एक नवीन व्याख्या तयार करता येते. नवीन व्याख्या म्हणजे आपण अशाही पद्धतीने ती व्याख्या लिहू शकतो, द नंबर इटसेल्फ. बर, आता ती नवीन व्याख्या आपण काय करू शकतो, नवीन व्याख्या आपण ती काय तयार करू शकतो, तर पहा, आपल्याला समजा कोणी विचारलं की प्राईम नंबर्स म्हणजे काय, आपल्याला कोणीतरी विचारलं की प्राईम नंबर्स म्हणजे काय असतात, तर आपण असं सांगू शकतो प्राईम नंबर्स म्हणजे काय, आपल्याला असं आलं तर आपण ह्याची एक वेगळ्या पद्धतीने व्याख्या, थोडीशी मोठी व्याख्या होते ही, पण ह्याच्यामध्ये सर्व कन्सेप्ट आपले समावल्या जातात. आपण असं म्हणू शकतो, द नंबर्स having only 2 factors, that are 1 and that number itself is called as prime numbers. म्हणजेच आपण याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो, ज्या संख्यांना फक्त 1 आणि ती संख्या स्वतः असे 2च अवयव असतात, त्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. ज्या संख्यांचे केवळ 1 आणि ती संख्या स्वतः असे 2च अवयव असतात, असे फक्त 2च अवयव असतात, त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. ठीक आहे. मग 1 ते 100 मध्ये अशा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, 1 ते 100 मध्ये अशा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत, आपण ते पाहूया आता. ठीक आहे, एक स्लाइड ऍड करतो मी 2, मग आपण शिकायला चालू करूया. ठीक आहे, ओके, चला. मग अशा संख्या कोणत्या आहेत, 1 ते 100 मधल्या मूळ संख्या कोणत्या. आता मी जेव्हा तुम्हाला कसोट्या शिकविल ना, तेव्हा ह्या मूळ संख्या कशा ओळखायच्या ते पण सांगेल. या मूळ संख्या कशा ओळखायच्या असतात ते देखील तुम्हाला सांगतो. ठीक आहे, जेव्हा आपण याच्यानंतर आपल्याला कसोट्या शिकायच्या, त्या कसोट्या शिकल्या की आपण मूळ संख्या कशी ओळखायची असते, कशी चेक करायची असते, कशी शोधायची असते, हे आपण पाहूया. ठीक आहे, मग प्राईम नंबर्स पाहायचेत आपल्याला फ्रॉम 1 to 100. आपल्याला मूळ संख्या पाहायच्या आहेत 1 ते
100 पर्यंत. ठीक आहे, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाहायच्या आहेत. ठीक, पण त्याआधी काही काही पॉइंटर्स आहेत ते लक्षात ठेवा. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर सर्वात लहान मूळ संख्या कोण असते? 2. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? 2. म्हणजे ह्याला आपण काय म्हणू शकतो? स्मॉलेस्ट प्राईम नंबर. यालाच आपण काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये? स्मॉलेस्ट प्राईम नंबर. मग स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता? तर स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे 2. स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोण आहे? 2 आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो की सर्वात लहान किंवा एकमेव सममूळ संख्या कोणती? तर एकमेव सममूळ संख्या ही पण देखील 2च आहे. ओनली इवन प्राईम नंबर हा ओनली इवन प्राईम नंबर इज ऑल्सो 2. ठीक आहे, मग 2 बद्दल 2 गोष्टी आहेत. सर्वात लहान मूळ संख्या कोणची जर आपल्याला असं विचारलं तरी आपलं उत्तर काय असणार? 2. सर्वात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणचा असं जरी विचारलं तरी आपल्याला उत्तर काय असणार आहे आपलं? 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. आणि एकमेव सम असणारी मूळ संख्या कोणती? तर ती देखील कोण आहे? 2 आहे. ती देखील कोण आहे? 2 आहे. ओनली इवन प्राईम नंबर इज ऑल्सो 2. ओनली इवन प्राईम नंबर इज 2. ठीक, मग आता आपण बाकीचे सर्व प्राईम नंबर्स पाहूयात. कसे असतात, काय असतात, कसे काढायचे असतात. ठीक आहे, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर 1 ते 100 मध्ये सर्वात पहिले 1 ते 100 मध्ये टोटल प्राईम नंबर्स किती? 1 ते 100 मध्ये टोटल प्राईम नंबर्स किती असतात? 1 ते 100 मध्ये टोटल प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100 किती आहेत? तर 25 आहेत. किती आहे? 25 आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? एकूण मूळ संख्या किती आहेत? तर असं विचारलं तर किती आहेत त्या? 25 मूळ संख्या आहेत. 25 prime numbers. There are 25 prime numbers from 1 to 100. There are 25 prime numbers from 1 to 100. मग आता त्या मूळ संख्या कोणकोणच्या आहेत? त्या मूळ संख्या कोणकोणच्या आहेत ते पाहूया आपण. त्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते पाहूया. पहा, पहिले आपण लिस्ट लिहितो मी डायरेक्ट, मग नंतर तुम्हाला टेबल वाईज पण करून दाखवतो. ठीक आहे, पहा, पहिले तर प्राईम नंबर आहे 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, त्यानंतर येतो 11, त्यानंतर 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19, 19, त्यानंतर येतो 23, त्यानंतर येतो 29, यानंतर प्राईम नंबर येतो आपला 31, त्यानंतर येतो 37, त्यानंतर येतो 41, 41च्या नंतर येतो 43, 43च्या नंतर 47 येतो का रे प्राईम नंबर? तर यस, 47 देखील प्राईम नंबर आहे. त्यानंतर प्राईम नंबर येतो आय थिंक 53, आय थिंक म्हणजे येतोच. ठीक आहे, 53 प्राईम नंबर येतो. त्यानंतर प्राईम नंबर येतो बघा 59. कोणता येतो? 59. त्यानंतर प्राईम नंबर येतो 61. त्यानंतर कोणता येतो प्राईम नंबर? 61. त्यानंतर प्राईम नंबर येतो 67. कोणता येतो? 67. हे 7 आहे. ठीक आहे, 67 नंतर प्राईम नंबर येतो 71. कोणता येतो? 71. 71 नंतर येतो 73. कोणता प्राईम नंबर येतो? 73.
73च्या नंतर प्राईम नंबर येत्या जातो 79. कोणता येतो? 79. त्यानंतर प्राईम नंबर येतो 83. त्यानंतर कोणता प्राईम नंबर येतो? 83. त्यानंतर प्राईम नंबर येतो 89. त्यानंतर प्राईम नंबर कोणता येतो? 89. आणि लास्टला प्राईम नंबर येतो 97. लास्टला कोणता प्राईम नंबर येतो? 97. आता एखादा प्राईम नंबर राहिला का बघा बरं, आपले किती प्राईम नंबर झाले मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. आपले एक्झॅक्टली किती प्राईम नंबर झाले? 25 प्राईम नंबर झालेले आहेत. बघा मोजा. ज्यांना मोजून पाहायचं असेल ते मोजून पण पाहू शकता. ठीक आहे. हे 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि हा 25. मग असे टोटल किती प्राईम नंबर आहेत? टोटल 25 प्राईम नंबर आहे. टोटल 25 मूळ संख्या आहेत. टोटल 25 मूळ संख्या, टोटल 25 प्राईम नंबर्स आहे. टोटल 25 प्राईम नंबर्स आहे. मग हे प्राईम नंबर्स पाठ पाहिजे आपल्याला. हे प्राईम नंबर काय पाहिजे? पाठ पाहिजे. आता बघा बरं, इथं हा तुम्हाला 2 हा एकटाच समसंख्या दिसतोय का नाही? 2 ही एकच समसंख्या दिसते. तुम्ही बाकी बघा, 3 5 7 11 41 43 47 83 79 73 कोणीही पहा, कुठलाही नंबर पहा बाकीचा, बाकी सगळे विषम संख्या आहेत. बाकी सर्वच्या सर्व काय आहेत? विषम संख्या आहेत. म्हणून मी जो पॉइंट तुम्हाला मागच्या स्लाइडवरती लिहून दाखवला की 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. 2 ही काय? एकमेव सममूळ संख्या आहे. ओनली इवन प्राईम नंबर. ओनली इवन प्राईम नंबर कोणती आहे? 2 आहे. त्यानंतर सर्वच्या सर्व प्राईम नंबर हे कशा असतात? मूळ संख्या. या सर्वच्या सर्व कशा असतात? विषम संख्या असतात, ऑड नंबर्स असतात. ठीक आहे. आता प्राईम नंबरची आपण व्याख्या काय बघितली होती? आता इथला कुठलाही नंबर घ्या तुम्ही, इथला कोणताही नंबर घ्या. समजा मी नंबर घेतला, समजा 13. मी नंबर कोणता घेतला? 13 नंबर घेतला मी. आता ह्यांचे अवयव पाहणे किंवा यांना कोणत्या संख्येने भाग जातो हे पाहण्यासाठी काय करावं लागतं? पहा, आता मला सांगा, 13 हा कोणाच्या पाड्यामध्ये येतो ते चेक करायचं. हा जो दिलेला नंबर आहे हा कोणत्या टेबलमध्ये, कोणत्या पाढ्यात येतो का पाहणे. पाढ्यात येतो का ते बघायचं असतं. पाढ्यात येणे म्हणजे टेबलमध्ये, जे तुम्ही टेबल पाठ करता, तुमचे पाढे पाठ करता, त्या पाढे पाठ करण्याच्या टेबलमध्ये हा नंबर येतो का आपल्याला ते पाहावं लागतं. मग आता मला सांगा, 13 हे कोणत्या पाढ्यात येतं? 13 हे 1च्या पाढ्यात येतं. बघा, सर्व संख्या 1च्या पाढ्यात येतात. कुठलीही संख्या असू द्या ती 1च्या पाढ्यात येतच असते. आणि कोणतीही संख्या असू द्या ती स्वतःच्या टेबलमध्ये देखील नेहमी येत असते. मग आता हे 2 तर पाड्यात येणार आहे, 13 हे तर तुम्हाला फिक्स माहिती आहे. आता बघा, 1चा पाडा तुम्ही 13 पर्यंत म्हणला, 1 1 1, 1 2 2, 1 3 3, 1 चौका 4, 1 पंचे 5, 1 6, 1 गुणिले 6, 1 सख 6, 1 7 7, 1 8 8, 1 9 9, हे असतो 1चा टेबल. मग असा तुम्ही 1चा टेबल 13 पर्यंत म्हटला तर 1चा टेबल 13 पर्यंत म्हटल्यावर 13 1 13 म्हणजेच 1 गुणिले 13 1, आपलं सॉरी 1 गुणिले 13 13 हे तुम्हाला मिळणार आहे 1च्या पाड्यामधून. आणि तुम्ही 13चा पाडा देखील म्हणायला सुरुवात केली तर आपण प्रत्येक पाडा म्हणताना कसं म्हणतो रे? 13 1 13, 14 1 14, 15 1 15. प्रत्येक पाड्यामध्ये पहिला अंक हा तो नंबरचाच पाडा असतो. ज्या नंबरचा आपण पाडा म्हणतोय तोच नंबर त्या पाड्यामध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आलेला असतो. तोच नंबर त्या पाड्यामध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आलेला असतो. मग 13चा पाडा जर तुम्ही म्हणायला घेतला तर 13 1 13 होतं. 13 1 13 म्हटल्या जातं.
मग आता 13 ही संख्या जी आहे ती 1च्या पाड्यात आणि 13च्या पाड्यात, तर ती तर येणारच आहे. त्यानंतर मला सांगा 2च्या पाड्यात 13 येतं का? 2च्या पाड्यात 13 येणार आहे का? तर नाही येत. बेसख 12 येतं. 2च्या पाड्यामध्ये 13 येत नाही. बेसख 12 येतं आणि बे गुणिले 7 केलं की आपण काय येतं? 14 येतं. आता तसाच तुम्ही 3चा पाडा चेक केला तर 3 चोक पण 12 येतं. 3 चोक काय येतं? 12 येतं आणि त्याच्या समोर आपण 3 पाची लिहिलं की काय येतं? 15 येतं. 4च्या पाड्यात पण तुम्ही बघा 4 त्रिक किती येतं? 4 त्रिकून 12 आणि त्याच्या आपण जर समोर गेलो 4 चोक करायला जर गेलो तर 16 येतं. 13 येतं का? कुठं? नाही. 5च्या पाड्यात पण बघा 5 गुणिले 2 केलं तर 10 येतं आणि 5 गुणिले 3 केलं तर काय येतं? 15 येतं. मग आता 5 गुणिले 3 15 आलं, 12 13 पेक्षा मोठं झालं म्हणजे 5च्याही पाड्यात 13 नंबर येत नाही. 6चा टेबल चेक केला तुम्ही, 6 गुणिले 2 केलं तर 12 येतं आणि 6 गुणिले 3 केलं तर 18 येतं. म्हणजे ह्या पण पाड्यामध्ये 13चा नंबर येत नाही. 7च्याही पाड्यात बघा 7 एक 7 येतं, 7 एक 7 आणि 7 दोन्ही तुम्ही केलं की 7 दोन्ही 14 म्हणजे 13 पेक्षा मोठा नंबर झाला. याचा अर्थ 7च्याही पाड्यात 13 येत नाही. तसंच तुम्ही 8च्या पाड्यात पण चेक करू शकता. 8च्याही पाड्यात 13 येत नाही, 9च्याही पाड्यात 13 येत नाही, 11च्याही पाड्यात 13 येत नाही, 12च्या देखील पाड्यामध्ये 13 येत नाही. याचा अर्थ काय? 13 या नंबरचे केवळ 2च अवयव पडतात. 13 या नंबरचे केवळ 2 अवयव पडतात किंवा 13 या संख्येला फक्त 2 संख्यांनीच भाग जातो. त्या 13 या संख्येला भाग जाणाऱ्यापैकी एक संख्या कोणची आहे? 1 आहे आणि दुसरी संख्या कोणची आहे? तो नंबर स्वतः आहे. दॅट नंबर इटसेल्फ. म्हणून हा आपण डेफिनेशन मध्ये जी डेफिनेशन पाहिली होती, काय डेफिनेशन पाहिली होती? मूळ संख्येची डेफिनेशन काय पाहिली होती? केवळ त्या संख्येला 1 आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो. 1 आणि दॅट नंबर इटसेल्फ यांनी दोघांनीच त्या संख्येला भाग जातो. त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असे म्हणतो. त्यामुळे 13 काय झाली आपली? 13 काय झाली आपली? मूळ संख्या झाली. 13 काय झाली? मूळ संख्या झाली. ठीक आहे. मग समजलं? असंच बाकीच्याही नंबरला तुम्ही चेक करून पाहू शकता. ज्यावेळेस मी तुम्हाला कसोटी शिकवेल का नाही, कसोट्या शिकल्यानंतर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं मूळ संख्या त्यावेळेस पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला मूळ संख्या काय असतात हे अजून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला शोधायची कशी, काय करायची, कशा शोधत असतात. आता जर मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला समजणार नाही. सांगायला मी सांगू पण शकतो. आता तुम्हाला जर पहा मी सांगून ठेवतो, नंतर पुन्हा जेव्हा मी तुम्हाला कसोट्या शिकवेल तेव्हा ते कन्सेप्ट अजून एकदा क्लिअर करतो. जर तुम्हाला 1 ते 100 मधील 1 ते 100 पर्यंत येणारी एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही, 1 ते 100 पर्यंत येणारी एखादी कोणतीही संख्या, एखादी संख्या मूळ आहे की नाही, आहे अथवा नाही हे तपासायचे असेल, तपासून पाहायचे असेल तर काय करावे? असेल तर काय करतात किंवा काय करावे? पहा, तुम्हाला 1 ते 100 पर्यंत येणारी एखादी संख्या मूळ आहे अथवा नाही हे जर तपासून पाहायचे असेल तर काय करायचं असतं ते पहा. आता बघा मी तुम्हाला 2 उदाहरण घेऊन दाखवतो. एक मूळ संख्यावाला घेऊन दाखवतो, एक बिनामूळ संख्यावाला घेऊन दाखवतो. आता समजा मी जर उदाहरण घेतलं, नंबर घेतला मी, समजा कुठला घेतला? 63. मी जर नंबर घेतला 63 आणि मी एक नंबर घेतला 61. मी एक नंबर काय घेतला? 61. आता मला एक गोष्ट सांगा, आपल्याला कुठपर्यंतचे नंबर चेक करायचे? कुठपर्यंतचे नंबर चेक करायचे आपल्याला? 100 पर्यंतचे. तर आता 100 काय आहे बघा बरं. 100 ही संख्या कोणत्या संख्येची वर्ग असते? 100 ही संख्या कोणत्या संख्येची वर्ग असते? 10चा वर्ग असते. कशाची वर्ग असते? 10चा वर्ग. 10चा जर आपण स्क्वेअर केला तर तो काय येतो? 10चा स्क्वेअर काय येतो आपला?
100 येतो. 10चा स्क्वेअर केला तर आपण ते काय येतं आपल्याला 100 मिळतं. 10चा स्क्वेअर जर आपण केला तर आपल्याला कोणता अंक मिळतो 100 हा अंक मिळतो. 10चा स्क्वेअर केल्याच्या नंतर आपल्याला 100 हा अंक मिळल्या जातो. मग आपण 10च्या अगोदर येणारे मूळ संख्या कोणत्या? 10च्या अगोदर येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या? 10च्या आधी कोणत्या मूळ संख्या येतात? तर 2, 3, 5 आणि 7 या 10 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्या आहेत. 10 ते 10 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या आहेत. ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. मूळ संख्या कुठपर्यंत येणाऱ्या? 10 पर्यंत येणाऱ्या. 10 पर्यंत येणारे प्राईम नंबर्स आहेत. 10 पर्यंत येणाऱ्या ह्या मूळ संख्या आहेत. कोण कोण? 2, 3, 5 आणि 7. मग आता आपल्याला एखादी संख्या 100 पर्यंतची एखादी संख्या मूळ संख्या आहे की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण जो नंबर घेतलाय त्याला ह्या 2, 3, 5 किंवा 7 यापैकी भाग देऊन बघायचं. यांनी भाग देऊन बघायचं. जसं की मी इथं 63 नंबर घेतलेला आहे. हा 63 नंबर घेतलेला आहे. मी जर 63ला 3 ने भाग दिला, 63ला कितीने भाग दिला? 3 ने भाग दिला, तर 63ला 3 ने पूर्ण भाग जातो. 63ला 3 ने पूर्ण भाग जातो. मग 63ला 3 ने जर पूर्ण भाग जात असेल तर याचा अर्थ तो 3 हा 63चा अवयव आहे. तो 3 हा काय? 63चा अवयव आहे. बघा 3 दोन्ही 6 आणि हे 3 एक 3 म्हणजे मूळ संख्येनं 63ला भाग गेला. याचा अर्थ 63 ही कंपोजिट नंबर आहे, मूळ संख्या नाहीये. बघा अजून 63ला कोणी भाग जातो? या 7 पण 63ला भाग जातो. या 7 देखील 63ला भाग दिल्या जाऊ शकतो. 63ला जर 7 भाग दिला तर 7 9 63, 7 9 63. मग याचा अर्थ काय? ही 63 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या 63 नाहीये. ठीक आहे, कंपोजिट नंबर आहे, तो संयुक्त संख्या आहे. आता हा 61 ही मूळ संख्या आहे, आपल्याला आत्ताच पाहिलं आपण. तर आता ती चेक करायचं कसं? कसं चेक करायचं? पहा, 61 या संख्येला 2 ने भाग जातो का? 61ला मी 2 ने पूर्ण भाग देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आपण जर बेत्रिक 6 लिहिलं, या 1ला भाग जात नाही म्हणून 0 लिहिलं, तर ह्या इथे बाकी किती उरायली? बाकी किती उरली इथं? बाकी 1 उरत आहे. बाकी 1 राहिली. मग पूर्ण भाग जातो का 2 ने 61ला? नाही जात. 2 न भाग गेला नाही. तुम्ही 61ला 3 न पण भाग देऊन बघा. 3 दोन्ही 6. परत या 0ला भाग जात नाही म्हणून 0. परत बाकी किती उरली? परत बाकी उरला 1. परत किती बाकी उरला? 1 बाकी उरला. तसंच तुम्ही 61ला 5 न पण भाग देऊन बघा. 61ला 5 ने देखील भाग देऊन बघा. 12 पंचे 60 होतात. 12चा पूर्ण भाग जातो आणि बाकी परत किती उरतं? बाकी परत एकदा किती उरते? 1 बाकी उरते. 7 न देखील 61ला पूर्ण भाग जात नाही. 61ला जर तुम्ही 7 न भाग दिला तर 7 8 56 होतं आणि 56 आणि 5 किती बाकी उरतं? बाकी उरतं 5 बाकी उरतं. मग आता जर तुम्ही 10 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्या 10 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2, 3, 5 आणि 7 या 4 अंकांनी तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या कुठल्याही संख्येला भाग देऊ शकता. जर या 4 अंकांनी देखील भाग गेला नाही तर ती संख्या असते मूळ संख्या. जर या 4 पैकी एका जरी अंकाने भाग गेला तर ती मूळ संख्या नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्हाला कुठं सांगितल्या जात नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही नाही, खूप सोपं आहे. 2, 3, 5, 7 यापैकी एखाद्या नंबरनं जर भाग गेला तर ती मूळ संख्या नाही. पण 2, 3, 5, 7 या चारीपैकी एकाही संख्येनं जर कुठल्या संख्येला भाग जात नसेल तर ती मूळ संख्या 100% ती मूळ संख्या असते. हे कुठपर्यंत शोधायला सांगितलेलं आहे मी? 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत शोधण्यासाठी तुम्ही ही गोष्ट वापरू शकता. ज्यावेळेस मी तुम्हाला ह्या 2ची, 3ची, 5ची, 7ची कसोटी शिकवल त्यावेळेस तुम्हाला हे अजून सोपं जाईल. त्यावेळेस तुम्हाला हे शोधणं अजून सोपं जाईल. ठीक आहे. आपण ज्यावेळेस कसोट्या शिकू त्यावेळेस हा पॉइंट मी तुम्हाला परत एकदा सांगेल.
हा पॉईंट मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करून सांगेल, काही काळजी करू नका. ठीक आहे. मग आता 1 ते 100 पर्यंतच्या आपण मूळ संख्या पाहिल्या. किती मूळ संख्या येतात ते पाहिलं. 25 मूळ संख्या येतात. ती मूळ संख्या कशी ओळखायची असती हे पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. वाटल्यास अजून एक आपण चेक करून बघूया. इथे कुठलाही नंबर घ्या. आता तुम्हाला वाटत असेल आपण नंबर घेतला, पहा 91. आपण नंबर कोणता घेतला? 91. आता मला चेक करायचंय हे 91 मूळ संख्या आहे की नाही मला चेक करायचंय. तर मी कशाने भाग देऊन बघणार? 2, 3, 5 आणि 7 या 4 नंबरने मी त्याला 91ला भाग देऊन पाहणार. 91ला 91ला मी या 4 नंबरने भाग देऊन पाहणार. आता पहा 91ला जर मी 2ने भाग दिला तर 2ने 91ला पूर्ण भाग जात नाही. 2ने 91ला पूर्ण भाग जात नाही. पहा बेक बे, बेचोक 8, बेचोक 8, बाकी राहिला 1, हा झाला 11 नंबर. बे पंचे 10, 10, 11 मधून 10 वजा गेले, किती बाकी राहिले? बाकी किती राहिला? बाकी राहिला 1. मग पूर्ण भाग गेला का? नाही गेला. ठीक आहे. परत आता 3 मी जर 3 भाग देऊन बघितला तर 3 ची कसोटी काय असती? जर अंकांच्या बेरजेला 3 भाग जात असेल तर त्या संख्येलाही 3 भाग जातो. मग इथं जर तुम्ही अंकाची बेरीज केली तर 9 ने 1 किती होते? 10 होते. मग ह्या 91ला 3 ने देखील पूर्ण निशेष भाग जात नाही. जर तुम्ही याला 3 ने भाग देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे 1 बाकी राहतो. इथे किती बाकी राहतो? 1 बाकी राहतो. पहा 3 1 3, 3 3 9, हा 1 उरला, याला भाग जात नाही म्हणून इथं आलं 30. म्हणजे 30चा पूर्ण भाग गेला. पण इथं देखील बाकी किती उरली? इथं देखील बाकी उरली 1. आता 91ला 5ने देखील भाग जात नसतो. तुम्ही जर 91ला 5ने दिला भाग तरी देखील बाकी 1च उरते. 5 1 5, 4 बाकी राहिले. 5 8 40, 18चा पूर्ण भाग गेला. पण इथं देखील बाकी किती शिल्लक राहिली? बाकी शिल्लक राहिली इथं देखील 1. आता जर 91ला 7ने भाग दिला, 7ने भाग दिला 91ला, कितीने भाग दिला? आपण 91ला भाग देऊन बघायलो 7ने. ठीक आहे. आपण 91ला जर 7ने भाग दिला तर 7 1 7, 7 1 7, 9 मधून 7 गेले, किती बाकी राहिले? 2. मग हा नंबर किती तयार झाला? 21. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 मधून 21 गेले, 0 बाकी राहिले. याचा अर्थ 91ला कोणत्या नंबरने भाग गेला? 7 या नंबरने 91ला भाग गेला. मग आपण काय शिकलो? जर 2 3 5 7 यापैकी एका जरी संख्येने तुमच्या नंबरला भाग गेला तर ती मूळ संख्या नसते. ती मूळ संख्या नाही. मूळ संख्या नसते. मूळ संख्या नसते. ती मूळ संख्या नाही. नो प्राईम नंबर. मग आपण जी प्राईम नंबरची लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघा बरं. नो प्राईम नंबर त्या लिस्टमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता की आपल्याला त्यामध्ये मी तुम्हाला 91 हा नंबर दिला होता की नाही. तुम्ही हे जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. आपण बघा, तुम्हाला दाखवतो मी. बघा 83 होतं, त्यानंतर 89, त्यानंतर डायरेक्ट 97, त्यानंतर डायरेक्ट काय होतं? 97 होतं. मग तुम्ही हे असं चेक करून देखील तुम्ही काढू शकता. ठीक. त्यापेक्षा पाठ करा, पाठ होतात, काही अवघड नाही. चला आता आपल्याला समोरचा कन्सेप्ट शिकायचा आहे, ट्विन प्राईम नंबर्स, जोड मूळ संख्या. आपल्याला समोरचा कन्सेप्ट काय शिकायचा आहे? जोड मूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर्स. आता खूप सोपं असतं बघा. आपण आता जी प्राईम नंबरची लिस्ट तयार केली, आपण जी प्राईम नंबरची आता जी लिस्ट तयार केली होती, त्या संख्येची लिस्ट तयार केली होती, त्याचाच आपल्याला ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे. आता या कन्सेप्टला समजण्यापूर्वी ह्या कन्सेप्टचं जर तुम्ही नाव नीट वाचलं तर ह्यांनी काय दिले पहा. जोड. काय दिलंय? जोड. जोड म्हणजे काय असती? जोडी. जोड म्हणजे काय? जोडी, पेयर. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पेयर. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जोड मूळ संख्या यांची नेहमी काय असते? जोडी असते. काय असते? ह्या संख्यांची जोडी असते नेहमी. आता इथं तुम्ही उदाहरण बघत असाल, 3, 5, 5, 7, 11,
13. हे सगळे नंबर कसे आलेत? जोडीनं आलेत की नाही? सॉरी, हे नंबर कसे आलेले आहेत? जोडी जोडीनं आलेले आहेत. ट्विन ट्विन आपण काय म्हणतो? जर कोणाला जर जुडवा झाले, जुडवा बाळ झाले कोणाला, तर आपण त्यांना काय म्हणतो? ट्विन्स झाले. काय झाले? ट्विन्स झाले असं म्हणतो. ट्विन्स म्हणजे काय? दोन बाळ झाले, दोन दोन. ठीक आहे, मग त्याला आपण ट्विन्स म्हणतो. ट्विन्स म्हणजे काय? दोघे जण असणे. काय असणे? दोन जण असणे. म्हणजेच आपण दोघांची काय म्हणतो? जोडी म्हणतो. दोघांची काय म्हणतो? जोडी म्हणतो. त्याला आपण पेअर असं देखील म्हणतो. जोडी, पेअर. ठीक आहे, मग समजलं? मग ही गोष्ट लक्षात ठेवा. जोडमूळ संख्या हे कशात येणार? जोडी जोडीमध्ये येणार. एक संख्या नसती. जोडमूळ संख्या ही जोडी जोडीमध्ये असते. तर मग जोडमूळ संख्याची डेफिनेशन काय? जोडमूळ संख्याची व्याख्या फार सोपी आहे. व्याख्या फार सोपी आहे. आता जर तुम्ही कुठलेही दोन क्रमाने येणाऱ्या जोडमूळ तुम्ही जर क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या घेतल्या, तुम्ही काय केलं? क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या घेतल्या. समजा इथं मी 2-4 मूळ संख्या लिहितो. आता इथं मी लिहिलं 2, 3, 2 कॉमा 3 कॉमा 5 कॉमा 7 कॉमा 11 कॉमा 13 कॉमा 17 कॉमा 19. आता तुम्ही यापैकी कुठल्याही दोन क्रमाने येणाऱ्या संख्या जर घेतल्या, कुठल्याही दोन क्रमाने येणाऱ्या, कॉन्झिक्युटिव्ह येणाऱ्या, एकानंतर एक येणाऱ्या मूळ संख्या जर घेतल्या, जर मी सुरुवातीला घेतलं 3 आणि 2, काय घेतलं? 2 आणि 3 घेतलं, आणि ह्यांच्यातला तर तुम्ही फरक काढला. पहिल्यांदा मी काय घेतलं? 2 आणि 3. पहिल्यांदा मी घेतोय 2,3 आणि मी ह्यांच्यातला काय काढणार आहे? फरक काढणार आहे. समजा मी फरक काढला 3,2 यांची वजाबाकी करून त्यांचा फरक काढला, डिफरन्स काढला. हा डिफरन्स किती आला रे? 3 वजा 2 किती येतं? 1 येतं. ठीक आहे, मी आता त्याच्या पुढची संख्या घेतली. पुढची जोडी बनवली मी कोणती? 3 आणि 5 ची जोडी बनवली. 3 आणि 5 ची जोडी बनवली. 3 आणि 5. आता जर मी 5 वजा 3 केलं, 5 वजा 3 केलं तर काय आलं उत्तर? 5 मधून 3 गेल्यावर 2 उत्तर येतं. 5 मधून 3 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आन्सर काय येतं? 2. आता त्यानंतर मी क्रमाने येणाऱ्याची जोडी घेतली 5 आणि 7. मी जोडी काय घेतली? 5 आणि 7. मग 5,7 लिहिलं मी. जर ह्या दोघांची वजाबाकी केली, 7 वजा 5, तर उत्तर किती आलं? 2 आलं. उत्तर किती आलं? 2 आलं. आता मी पुढची जोडी घेतली. पुढची जोडी कोणची तयार होईल रे? 7 आणि 11. पुढची जोडी कोणची तयार होईल? 7 आणि 11. मग मी जर 7,11 घेतलं, काय घेतलं? 7,11 आणि मी 11 मधून 7 वजा केलं, 11 वजा 7 केलं. 11 वजा 7 केल्यावर उत्तर किती आलं रे? 11 मधून 7 गेले, उत्तर किती येते? 4. मग आता इकडे पहा. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? जर क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन मूळ संख्यामध्ये, जर क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन मूळ संख्यामधला फरक जर तुम्ही काढला आणि तो फरक जर 2चा आला, तो फरक किती आला? 2 आला. जर कोणत्याही क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्येमधला फरक हा 2 आला, तर त्यांना काय म्हटल्या जाते? जोडमूळ संख्या म्हटल्या जाते. त्यांना काय म्हणतात? जोडमूळ संख्या म्हणतात. ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात. ट्विन प्राईम नंबर्स. काय म्हटलं मी? डबल एकदा सांगतो, काही काळजी करायची गरज नाही. मी काय म्हटलं? असे दोन कॉन्झिक्युटिव्ह मूळ संख्या क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्येतील फरक म्हणजेच काय? वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. ठीक. जर क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्येमधील फरक म्हणजेच वजाबाकी, त्यांची जर वजाबाकी केली तुम्ही, वजाबाकी, फरक म्हणजेच काय? फरक म्हणजेच वजाबाकी. ठीक आहे. जर क्रमाने येणाऱ्या दोन मूळ संख्येतील फरक हा 2 असेल, तर त्या संख्या
त्या संख्या जोड मूळ संख्या असतात. त्या संख्या जोड मूळ संख्या असतात. त्या संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्येची जोडी म्हणतात. म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये जर मी लिहिलं तर आपण याला इंग्लिशमध्ये मी कसं म्हणू शकतो? इंग्लिशमध्ये याला मी कसं म्हणू शकतो? इफ द डिफरन्स बिटवीन any two consecutive prime numbers is 2, then that pair of prime numbers is twin prime. याला आपण असं म्हणू शकतो. मग आता 1 ते 100 पर्यंत अशा किती जोड्या आहेत? 1 ते 100 पर्यंत अशा किती जोड्या आहेत? मग 1 ते 100 पर्यंत टोटल अशा 8 जोड्या आहेत. देयर आर टोटल 8 pairs of twin prime numbers. There are total 8 pairs of twin prime numbers from 1 to 100. म्हणजेच आपण जर याला मराठीत लिहिलं तर काय म्हणता येईल आपल्याला? 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत? 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. मग आता त्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या? आपल्याला ते देखील पाहावं लागेल. जोडमूळ संख्यांच्या जोड्या कोणत्या आहेत ते आपल्याला 1 ते 100 पर्यंत कोणत्या येतात त्या आपल्याला पाहावं लागेल. तर आपण ते पण पाहूया. जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत आणि कोणकोणत्या आहेत 1 ते 100 मध्ये येणाऱ्या? मग pairs of twin prime numbers from 1 to 100. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या जोडमूळ संख्या. ठीक आहे. आपण ते आता कोणकोणत्या जोड्या येतात, किती येतात, कशा येतात ते पाहूया. ठीक. मग आता यातली पहिली जोडी जर आपण पाहायला गेलो, जोडमूळ संख्येची पहिली जोडी जर आपण पाहिली तर ती कोणती येते? 3,5. ती कोणती येते? 3,5. त्यानंतर पुढची जर जोडी पाहिली तर आपण पुढची जोडी भेटते 5,7. पुढची जोडी कोणची भेटते? 5,7. त्यानंतर आपण जर पुढची जोडी काढली क्या आ गया भाई बीच में. पुढची जोडी जर आपण काढली तर आपल्याला ती जोडी भेटते 11,13. ती कोणची जोडी भेटते? 11,13. आता त्यानंतर जर आपण पुढची जोडी पाहायला गेलो तर आपल्याला पुढची जोडी भेटते 17,19.
ही जोडी भेटते. त्यानंतर पुढची जोडी आपल्याला भेटते 29,31. 29,31 ही आपल्याला जोडी भेटते. त्यानंतर आपण पुढची जोडी शोधली तर आपल्याला भेटते 41,43. 41,43. त्यानंतर जोडी सापडते आपल्याला 59,61. 59 आहे 59. 59,61. आणि त्यानंतर जर आपण जोडी सापडली तर ती जोडी आपल्याला भेटते 71,73. 71,73. मग मोजा बरं किती जोड्या झाल्या. 1 ही पहिली जोडी, 2 3 4 5 6 7 आणि 8. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, इथं जर तुम्हाला मी आपल्या डेफिनेशन नुसार समजा काढून दाखवलं तर तुम्ही जर पाहिलं तिथं तर प्रत्येक जोडीमधला जो प्राईम नंबर लिहिलेला आहे त्या जोडीतील प्राईम नंबरच्या मधला जर तुम्ही डिफरन्स काढला, त्यांच्यातला जर फरक काढला तर तो येणार आहे 2चा फरक. पहा 5 आणि 3, पहिली जोडी आपली 3,5 आहे. 5 आणि 3 मधला जर तुम्ही फरक काढला तर किती आला, 2 आला. त्यानंतर 7 आणि 5, 7 वजा 5 जर केलं तर तिथला फरक काढला तर तुमचा कितीचा फरक आला, 2चा फरक आला. त्यानंतर 13 वजा 11 केलं, 13 वजा 11 तरी पण कितीचा फरक आला, 2चा फरक आला. त्यानंतर तुम्ही 19 वजा 17 केलं, 19 मायनस 17, 19 वजा 17 केलं तरी कितीचा फरक आला, 2चा फरक आला. त्यानंतर पहा हे 31 वजा 29 केलं तुम्ही, 31 वजा 29 केलं, या दोघांची वजाबाकी केली तरी फरक कितीचा, 2चा फरक. त्यानंतर 43 वजा 41 केलं, 43 वजा 41, या दोघांचा जरी डिफरन्स काढला तुम्ही तर तो डिफरन्स कितीचा आला, 2चा आला. त्यानंतर 61 आणि 59, 61 आणि 59 म्हणजे 61 वजा 59 जर केलं तरी वजाबाकी किती येणार, 2 येणार. त्यानंतर 73 आणि 71 या दोघांची देखील वजाबाकी केली तर ती वजाबाकी काय येणार, 2च येणार. मग आपली डेफिनेशन काय म्हणत होती, जर 2 क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या असतील, 2 क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येमधला जर फरक हा 2चा राहत असेल तर ती काय असती, जोडमूळ संख्याची जोडी असती. तर ती काय असती, जोडमूळ संख्यांची जोडी असती. मग जोडमूळ संख्यांची जोडी कोणकोणत्या तर तुम्हाला विचारलं तर आलं पाहिजे. किती जोड्या आहेत, एकूण 8 जोड्या आहेत. पहिली जोडी 3 आणि 5, दुसरी 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, त्यानंतर 41 आणि 43, 59 आणि 61 आणि 71 आणि 73. अशा ह्या आपल्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग इज द पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. पेपरमध्ये कसा प्रश्न येतो याच्यावरती पहा. पेपरमध्ये यावरती अशा पद्धतीनं प्रश्न येतो की खालील दिलेल्यापैकी कोणतीही ट्विन प्राईम नंबरची जोडी आहे, असा प्रश्न विचारतात तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग is pair of twin prime numbers. आता मराठीमध्ये हाच प्रश्न कसा येणार, खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणची. खालीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती. खालीलपैकी जोडमूळ संख्येची योग्य जोडी कोणती. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन येतात. ए ऑप्शन मध्ये आलं समजा 2,3, या ऑप्शन मध्ये 2,3. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आलं समजा 11,17, दुसऱ्या ऑप्शन 11,17. तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये आलं समजा 21,23, किती आलं, 21,23. आणि चौथ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये आलं 59,61.
मग आता करेक्ट उत्तर कोण असेल रे? करेक्ट उत्तर मध्ये बघा, आता इथं 11 आणि हे इथं 2 आणि 3, 2 आणि 3 दोघंही प्राईम नंबर आहेत, पण यांच्यामधला डिफरन्स 2 आहे का? नाही. यांच्यामधला फरक 2 आहे का? नाहीये. मग हे उत्तर ए नावाचं उत्तर असणार आहे का? नाही. मग हे कटलं. आता 11 आणि 17 इथं देखील 2 प्राईम नंबर आहेत, हे दोन्ही मूळ संख्या आहेत, पण यांच्यातला फरक 2 आहे का? नाही. यांच्यातला फरक जर काढला तर तुम्ही 6चा फरक येतो. यांच्यातला फरक कितीचा येतो? 6चा फरक येतो. मग या पण दोन मूळ संख्या मूळ संख्याची जोडी होईल का? तर नाही. हे देखील चुकीचं आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही 21 पाहिलं तर हे 21 काही मूळ संख्या आहे का? नाही. 21 ही मूळ संख्याच नाहीये. मग ह्या दोघांना चेक करण्यामध्ये काही अर्थच नाही. मग एक ऑप्शन उरला तुमच्याकडे, 59 आणि 61. हे दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि यांच्यामधला जर फरक काढला तुम्ही, 61 वजा 59 केलं तर 2 येतं. म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर काय झालं? ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. डी म्हणजे चौथा ऑप्शन तुमचं योग्य उत्तर झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये पुढचा पॉइंट पाहूया. याच्यामध्ये आपण पुढचा पॉइंट पाहूया. आता पुढचा पॉइंट काय? संयुक्त संख्या, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? कंपोजिट नंबर. इंग्लिशमध्ये आपण संयुक्त संख्येला काय म्हटलं जातं? कंपोजिट नंबर असं म्हटलं जातं. मग कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या फार सोपं आहे. जे मूळ संख्यामध्ये आपण शिकलो होतं त्याच्यापेक्षा त्याच्याच सारखं आहे कंपोजिट नंबर देखील. मग आता संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर म्हणजे काय? आता मूळ संख्यामध्ये आपण काय शिकलो होतं? ज्या संख्येला 2 संख्यांनीच भाग जातो त्याला आपण काय म्हणत होतो? प्राईम नंबर्स म्हणत होतो, मूळ संख्या म्हणतो. आता संयुक्त संख्यामध्ये तसं नसतंय. संयुक्त संख्यामध्ये जर संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतील किंवा त्याला 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जात असेल, म्हणजेच त्याचे विभाजक असतील. 2 पेक्षा जास्त काय असतील? 2 पेक्षा जास्त विभाजक असतील, त्यांना काय म्हटलं जाते? संयुक्त संख्या असं म्हणतो. जर संख्येला 2 पेक्षा जास्त अवयव असतील तर त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. कोणत्या संख्या म्हणतात? संयुक्त संख्या म्हणतात. संयुक्त. तर त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजेच आपण याला इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकतो? नंबर्स हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स. द नंबर्स having more than 2 factors. The numbers having more than 2 factors known as called as composite numbers. ठीक आहे. आता कसं? सर्वात लहान कंपोजिट नंबर कोणता? किती कंपोजिट नंबर असतात ते पण आपण पाहूया. ते देखील आपण इथं पाहूया. ठीक. एक मिनिट. हा, चला. मग आता सर्वात लहान कंपोजिट नंबर कोणता आपण ते बघूया. पहिले त्यांचे फॅक्टर, अवयव म्हणजे काय आपण ते पाहूया. आता जर मी इथं एक्झाम्पल मध्ये मी घेतला नंबर 4, मी घेतला नंबर 12, मी नंबर घेतला घेतो मी नंबर 6. ठीक आहे. छोटे छोटे नंबर. आता मी जर हे बघितलं, 4 हा नंबर कुठल्या पाड्यात येतो? 4 हा नंबर कोणकोणच्या पाड्यात येतो? तर 4 हा कोणच्या पाड्यात येणार आहे? 1च्या पाड्यात तर येणारच आहे. 4 हा स्वतः 4च्या पाड्यामध्ये पण येणार आहे आणि 4 हा 2च्या पाड्यामध्ये देखील येतो.
मग आता ह्याचे 2 पेक्षा जास्त अवयव पडले, या 4ला 2 पेक्षा जास्त नंबरने भाग जातो. मग आता आपण मूळ संख्येच्या व्याख्यात काय बघितलं होतं, ज्या संख्येला फक्त ती संख्या स्वतः आणि 1ने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. पण इथं 4ला ती संख्या स्वतः म्हणजे 4, 1, 1 आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 या व्यतिरिक्त या जास्तीच्या संख्येने पण भाग जातो, म्हणून ह्याला काय म्हटलं जाते, संयुक्त संख्या म्हटल्या जाते, कंपोजिट नंबर म्हटल्या जाते. तसंच तुम्ही जर 12चंही बघितलं, या 12 या संख्येला कोणी कोणी भाग जातो ते जर तुम्ही काढलं तर 12ला 1ने भाग जाणारच आहे, 12ला 12 या संख्येने भाग जाणारच आहे, 12 ही 2च्या पाड्यामध्ये पण येते, 12 ही संख्या 3च्या पाड्यात पण येते, 12 ही संख्या 4च्या पाड्यात देखील येते आणि 12 ही संख्या 6च्या पाड्यात देखील येते. म्हणजे 12 या संख्येला एवढ्या साऱ्या नंबरनं भाग जातो, म्हणून 12 ही सुद्धा काय आहे, कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर जर तुम्ही 6चं उदाहरण घेतलं, 6चं, तर 6 देखील कंपोजिट नंबर आहे, संयुक्त संख्या आहे. कारण काय, 6ला 1ने भाग जाणारच आहे, 6ला स्वतः 6ने पण भाग जाणार आहे, त्यानंतर 6 2च्या पाड्यात पण येतं आणि 6 3च्या पाड्यात देखील येतं, म्हणून 6ला पण ह्या 2 संख्या सोडून व्यतिरिक्त दुसऱ्या 2 संख्येने पण भाग गेला, त्यामुळे 6 पण काय आहे, संयुक्त संख्या आहे. 6 देखील काय आहे, संयुक्त संख्या आहे. मग अशा टोटल 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत, देर आर total 74 composite numbers. There are total 74 composite numbers from 1 to 100. 1 to 100 मध्ये किती कंपोजिट नंबर्स आहेत, 74 कंपोजिट नंबर्स आहेत. 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. मग सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे, तर आपल्याला ती सांगता आली पाहिजे. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर, स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती येते, मग सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, असा जर प्रश्न आला आपल्याला तर ती आपल्याला सांगता आली पाहिजे. ती कोणची आहे, 4. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणची, 4. आता जर मी असं विचारलं तुम्हाला, मी जर तुम्हाला असं म्हटलं, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणची, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर. मग स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर कोणता आहे, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर कोणती आहे, सर्वात लहान संयुक्त विषम संख्या, ती असते 9. ती कोणती असते, 9. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणची, तर ती आहे 9. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर कोणची आहे, तर ती आहे 4. सर्वात लहान एक अंकी संयुक्त संख्या असंही म्हणून येऊ शकतं, तुम्हाला उगाच परेशान करतात. ठीक आहे. आता सर्वात मोठी एक अंकी संयुक्त संख्या आल्यावर पण उत्तर काय येणार आहे, सर्वात मोठी एक अंकी संयुक्त संख्या असं जर तुम्हाला आलं तर त्याचं देखील उत्तर किती येणार आहे, 9च येणार आहे. मग हे देखील लक्षात ठेवा, तुम्हाला फसवण्यासाठी ते विचारू शकतात. काय विचारू शकतात, ग्रेटेस्ट
सिंगल डिजिट, ग्रेटेस्ट सिंगल डिजिट कंपोजिट नंबर, ग्रेटेस्ट सिंगल डिजिट कंपोजिट नंबर कोणता? ग्रेटेस्ट सिंगल डिजिट कंपोजिट नंबर 9. सर्वात मोठी एक अंकी संयुक्त संख्या, सर्वात मोठी एक अंकी संयुक्त संख्या कोणती? एक अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या 9 आहे. एक अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती आहे? 9 आहे. मग ते तुम्हाला सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या असं देखील विचारू शकतात. मग ती कोणची असते? 10. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती? 10. तर तुम्हाला ह्या गोष्टी ऑब्झर्वेशननं येल्या पाहिजे, त्यामुळे नीट ऑब्झर्वेशन करायचं. मगाची एक गोष्ट सांगायचं राहिलं तुम्हाला, तीच पण सांगून टाकतो. आता आपण इथं तर सर्वात लहान मूळ संख्या कोणची आहे ते तर पाहिलं होतं. सर्वात लहान मूळ संख्या, सममूळ संख्या जर विचारलं सर्वात लहान, तर ती कोणची आहे? 2 आहे. ती कोणती आहे? 2 आहे. ठीक आहे. सर्वात लहान सममूळ संख्या 2. त्याच्यानंतर सर्वात लहान विषममूळ संख्या जर विचारलं तुम्हाला, सर्वात लहान विषममूळ संख्या कोणती आहे? 3. सर्वात लहान विषममूळ संख्या कोणती असते? 3 असते. आपण इकडं साईडला लिहूया थोडी. सर्वात लहान विषममूळ संख्या, ठीक आहे. सर्वात लहान सममूळ संख्या तर बघितलं आपण. तर सर्वात लहान विषममूळ संख्या, सर्वात लहान विषममूळ संख्या, विषममूळ संख्या, सर्वात लहान विषममूळ संख्या कोणची? 3. म्हणजेच काय म्हणायला हे? स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर, स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. मग स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर कोणता आहे? तर 3 आहे. स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर कोणता? तर 3. त्यानंतर ग्रेटेस्ट 2 डिजिट, ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर, सर्वात मोठा 2 अंकी प्राईम नंबर कोणता? प्राईम नंबर 2 अंकी मध्ये तर कोणता बघितला होता आपण? 97. कोणता बघितला होता? 97. सर्वात मोठी 2 अंकी, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या तिची कोणती आहे? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणची आहे? 97. कोणची आहे? 97, 97. आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणची? तर 3 आहे. मग हे आपण सांगायचं राहिलं होतं, ते पण सांगितलं. आता इथं पण आपल्याला तयार करता येतं. तयार करायला काहीही तयार करता येतं. पहा, आपण इथं पण तयार करू शकतो. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, सर्वात लहान 2 अंकी. आता हे काय पाठ करायची गोष्ट नाहीये, हे आपण पाहून आपल्याला त्या मूळ संख्या कोणत्या आहेत ते पाहून आपण लिहू शकतो, तयार करू शकतो. काही याच्यामध्ये पाठांतर किंवा घोकणपट्टीचा काही विषय नाही. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या ही कोणती आहे? लहान विचारले, मूळ संख्या 2 अंकाची 11 आहे. स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर, स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर कोणता? तर तो किती आहे? 11. कोणची संख्या आहे ती? 11 आहे. ठीक आहे. मग हे होतं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. त्यानंतर आपला एक लास्ट कन्सेप्ट राहतो याच्यामध्ये, त्रिकोणी संख्या. एक लास्ट कन्सेप्ट काय राहतो आपल्या याच्यामध्ये? त्रिकोणी संख्या. तर माझं असं म्हणणं आहे, त्रिकोणी संख्येवर आपण एक 10 ते 15 मिनिटाचा त्रिकोणी संख्येसाठी स्पेशल असा व्हिडिओ करून मी टाकतो. मग प्राईम नंबर काय असतात, त्यानंतर कंपोजिट नंबर काय असतात, मूळ संख्या काय, त्रिकोणी संख्या काय, याचा आपण व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आज. त्याची प्रॅक्टिस करा, पाठ करा. त्या संख्या कोणत्या असतात त्या पाठ करा, 2-3 वेळा लिहून काढा, ऑटोमॅटिक लक्षात राहतात.
ट्विन प्राईम नंबर देखील बघितला आज आपण, जोडमूळ संख्या काय असतात ते पण पाहिलं. आता एक त्रिकोणी संख्या हा पार्ट राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण कसोट्या वगैरे आपल्याला शिकायच्या आहेत. मग त्यानंतर आपला हा धडा संपतो. मग आपल्याला त्याच्यावरचे एक्झाम्पल एक 50-60 एक्झाम्पल तरी आपण वर्गामध्ये आपण घेणार आहोत. ठीक आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते पण आपण बघूया. ठीक, याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मी 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवून त्रिकोणी संख्येवर देखील टाकतो. ठीक आहे. बाय बाय. सर्वांनी चांगला अभ्यास करा. ठीक आहे, भेटूया. आपले लवकरच ऑनलाईन क्लास पण सुरू होतील. 1 तारखेपासून आपले ऑनलाईन क्लास देखील चालू होतील. म्हणजे सकाळचा जो आपला टाइम ठरलेला आहे 7:15 ते 8:30चा, तर ते आपले 1 तारखेपासून त्याचे देखील क्लास ऑनलाईन देखील चालू व्हायला रेग्युलरली यायला चालू होतील. तोपर्यंत तुम्ही हा धडा व्यवस्थित संपवून घ्या. तोपर्यंत तुम्ही काय करा, हा धडा व्यवस्थित 1दा 2दा 3दा तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर पाहू शकता. काही बंधन नाहीये तुमच्यावर. ठीक आहे, तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर बघू शकता. ठीक आहे, चांगला अभ्यास करा. ठीक आहे, भेटूया. बाय बाय. सी यू.